नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? काय मग थंडी पडायला लागली आहे की नाही? खूप थंडी आहे आणि त्यामुळे आपली मेथीच्या लाडूची ऑर्डर वाढली आहे. तर ही एक ऑर्डर होती माझ्या मैत्रिणीचीच, माझ्या सोसायटीतल्या मैत्रिणीची. तिने मला 1 किलो मेथी लाडूची ऑर्डर दिली होती. ते मी आता पॅक करते. तर 1 किलोमध्ये साधारणपणे 24 ते 25 लाडू बसतात. मेथीचे लाडू शक्यतो थंडीच्या दिवसात जास्त खाल्ले जातात, त्यामुळे या दिवसांमध्ये मेथीच्या लाडूची ऑर्डर जरा जास्त असते. मेथीच्या लाडूला मी थोडं तूप जास्तच वापरते, कारण काय होतं काही दिवसांनी हळूहळू लाडू कोरडा पडत जातो. कारण त्यासाठी जे पीठ वापरते थोडंसं मी रवाळ दळून घेते, त्यामुळे खाताना लाडू छान क्रंची लागतात. सो ते तूप जास्त लागतं त्यांना, त्यामुळे मग थोडंसं तूप मी जास्तच टाकते. म्हणजे हळूहळू ते पीठ छान फुलतं, लाडू छान खुसखुशीत होतो. मग कधी कधी काय होतं, एक्सेस तूप असेल ते थोडंसं असं परातीला लागतं. हे पहा, जे जास्तीचं तूप होतं ते सगळं परातीला लागलं आहे. इथे मी लाडू भरते आहे. 1 किलो लाडू झाले की मग त्याला छान असं लेबलिंग वगैरे करून घेते आणि मग ते पोच करते. तर आपलं पॅकिंग झालेलं आहे आणि या 1 किलोमध्ये आपले 24 लाडू बसले. तर मी तुम्हाला माझे स्टिकर्स दाखवते, जे की मी बनवलेत खास लाडूंसाठी. बघू शकता, हे बघा, छान ऑरेंज कलरच्या शेडमध्ये आपले मेथीचे लाडू मेथी लाडूचे स्टिकर्स बनलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्व घटक पदार्थ कोणते वापरते लिहिलेले आहेत, बघू शकता. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी माझ्या मैत्रिणीने लाडूचा जो फीडबॅक मला दिला आहे तो लावलेला आहे. तिला ते लाडू खूप आवडले आणि मग नंतर तिने मला अजून 1 किलो लाडूंची ऑर्डर दिलेली आहे. थँक्यू.